15 पुरुषोत्तमीय आणि बुद्धीची जी प्रगती म्हणजे तिला भगवंताचं दर्शन, प्रगती हे दर्शन, अगोदर जगत दर्शन आहे ते अज्ञानामुळं आणि ओवीच्या ज्ञानामुळं जगताचा पाठ म्हणजे ते दृश्य फक्त दिसण्यापुरतं आहे, क्षण मात्र आहे, आधी नाही नंतर नाही आणि दिसताना त्याला स्वतःच अस्तित्व नाही. हे सांगायचंय माऊलींना. कृष्ण परमात्म्याला म्हणजे ज्ञान दृष्टी म्हणतात ना आपण, मला जाणलं त्यानं, मला ओळखलं, माझ्याशी संबंध झाला, ती दृष्टी असते. तसं जगताला पाहताना वृत्तीची दृष्टी आहे. वृत्तीचा संबंध अंतःकरणाचा आणि खोट्या पदार्थाशी. ते जेव्हा विषय दिसतात ते खोटे दिसतात, पण जेव्हा वृत्ती पुराणमुख होती, मागे फिरते, ज्ञानामुळे फिरते. अज्ञान वृत्तीचं संपत तसं भरलेली टाकी उचलता येत नाही, रिकामी टाकी सरकते हळूच. तसं संसारानं, विषयानं, क्रोधानं, अज्ञानानं भरलेलं चित्त देहातून सरकत नाही. हे सेम उदाहरण आहे. आपण मोठी टाकी घेतली आणि पाण्याने भरली आणि तिला आपण सरकवायचं म्हणून सरकत नाही, कारण त्यात पाणी गच्च भरलेलं आहे. पण आपण ते वापरून पाणी काढलं तसं बोधानं अज्ञानाचं, विकाराचं पाणी, आसक्तीचं पाणी आहे मध्ये बुद्धीत, अंतःकरणात साठलेले. एका जन्माचं नाही, अनंत जन्माचा साठा संस्कार. नाना जन्माच्या संस्कारातून आपली वृत्ती व्यवहार करते. जे स्वभाव असतो आपला, जे अंतःकरणात संस्कार असतात, जे आपल्या बुद्धीची धारा असते, जे अंतःकरणाची हालचाल असते, ते मागचे संस्कार असतात. 70% जीवात्मा 70% घेऊन होतो पाठीमागचं आणि 30% हाताच असतं वर्तक. म्हणून सगळे संस्कार आपण जे व्यवहारात घेतो ते संस्काराला आतमध्ये जाऊ देणं आणि आपलं स्वरूप आपण धारण करणं आणि मी कोण आहे याचा निश्चय करणं आणि व्यवहाराला अबाधित करणं आणि अंतःकरणातला मोह थांबवणं, परमात्म्याचं ऐक्य होणं आणि शब्दाच्या पुढे जाणं आणि स्वरूपात राहणं, अभेदात्मक वृत्तीनं होणं आणि भेदाचा नाश करणं आणि अभिवृत्ती तयार होणं, ते दर्शन आत्म्याचं आहे. ही रीती ज्ञानाची बेटा. आणि हे पॉइंट्स पांडवांना लक्षात घेता तुम्ही, तेव्हा तुम्हाला त्या रस्त्यावर बुद्धीला आगमन करता येतं. ह्याला म्हणतात वेदांताचं सूक्ष्म चिंतन, ह्याला म्हणतात अंतरंगाची बुद्धीची अवस्था. जी बुद्धी बहिरंगात आहे, जी जडात आहे, जी व्यवहारात आहे, तिला बाहेर काढणारे संत आहेत. तिला बाहेर येताच येत नाही. देहाच्या, विषयाच्या, वासनेच्या 4 टप्पे लक्षात ठेवा. विषय, देह, वासना आणि जगत, हे 4 मोठे पॉइंट आपल्या आयुष्यात आहेत. महापर्वत आहे ते 4: जगत, विषय, संस्कार आणि देह. विषय म्हणजे जगतातले पदार्थ, देह म्हणजे ज्ञानात्म पदार्थ आणि जगत, विषय, देह, वासना 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 वासना. हा, विषय संस्कार एकच. आणि आता तू काय म्हणतेस? संस्कार. यस, संस्कार म्हणजे बुद्धीनं पकडलेल्या संस्कार असते, अनंत पदार्थाचे संस्कार, नाना जन्माचे, अनंत योनीचे ते संस्कार तुम्ही धारण केले. मग परमार्थ केला काय, काजान केलं काय, धर्म केलं काय, पण हे संस्कार लागतात ते ज्ञानानं, बोधानं, वेदानं, सत्संगानं, तुमच्या अध्ययनानं, तुमच्या देहाच्या तपश्चर्यानं अध्यात्माची तपश्चर्या व्हावी लागते आणि देहाला संबंध वृत्तीला सोडावा लागतो आणि अज्ञानाला संपवावं लागतं. तेव्हा जेव्हा अज्ञान संपत त्या क्षणात भगवंताची भेट आहे. ही ज्ञानाची भेट आहे, निराकाराची. आणि वेदांताची, आता सगुण साकाराची भेट आहे, आकाराची. जेव्हा जेव्हा जगत आकाराला येतं, जेव्हा जेव्हा आकाराला उत्पन्न करतो भगवंत, जे जे प्रगट होतं, पृथ्वीवरचे पदार्थ, त्रिलोक्याचे पदार्थ प्रगट होतात ते मायेच्या संबंधामुळं, त्रिगुणाच्या आधारामुळं आणि प्रकृतीच्या द्वारे जेव्हा वृत्ती जगताकडे जाते आणि खोट्याला पाहते, विकारात राहते, विषयाला धरते, वासनेत शिरते, मी करते, अहंकारामध्ये वृत्ती मूर्ते आणि ती जगात उरते, तर त्या वृत्तीचा बाद
ब्रह्मज्ञान करते. कुठलाच पदार्थ नाही तुमचा, कोणताच यज्ञ नाही, कोणतीच पूजा नाही, कोणता दान धर्म नाही की वृत्तीतला ज्ञान, वृत्तीचा वाद, वृत्तीला मिथ्यात्व देणं. ह्या 3 गोष्टी वेदांताच्या टप्पे इतके सुंदर आहे. भयानक तुफान मिळते देणगी. वृत्तीचा वाद, वृत्तीतला विकार आणि वृत्तीचा ईश्वराशी संबंध. हे धर्मानं, दानानं, तुमच्या गीतेच्या पारायणानं, गीतेच्या बोधाच्या स्पर्शान, गीतेच्या श्लोकाचा भावार्थ बुद्धीने आकर्षित केला तर हे 3 रस्ते संपले आपले. ते वाचन आहे बेटा, पुण्याची उत्पत्ती आहे, अज्ञानाची निवृत्ती नाही. पण तुमच्या अध्ययनानं त्या श्लोकामधून एक ओवी येते तयार, आणि ओवीतून तुमचं मन एकदम जागृत होतं आणि बुद्धीतला अज्ञानाची घाण निघून जाते. वाचन आणि चिंतन हे करू नका, हे करूच नका. ते वाचन ही सुरुवातीचा टप्पा आहे. ज्वारी आणली बघ ना, पण ज्वारी साक्षात खाता येत नाही, त्याला पीठ करावं लागतं. चिंतन म्हणजे चित्तानं करावं लागतं. आणि मग वाचन म्हणजे काय? डोळे डोळ्यांनी शब्द कळलं काय, न कळलं काय, समजलं काय, ते बैल काय बेधुंद. एवढं वाचलं म्हणून समाधान. एवढं वाचलं इतकाच आनंद आहे. समाधान, आनंद नाही, समाधान, आनंद, मातीचा आनंद. चुकून आला शब्द आनंद. काहीतरी आपण थोडं बरं काही न केलं तर बरं. इकडं गेलो संसार उलटात पुरतं पोती हातात आहे तर पोती ठेवल्या काहीच नाही काय पुन्हा सतत अज्ञान कायमला कायम, देहाचा संबंध कायमच्या कायम, पण जगताचा आविष्कार सतत चालू. चिंतन नाही मध्ये नाही. वाचन कशाला म्हणते, चिंतन कशाला म्हणते? काय वाईट भगवंताकडे जाणं, भगवंताला समजणं, भगवंतासोबत राहणं, आणि देहातून चिंताने निघणं, त्याला चिंतन. चिंतन म्हणते. वाहन चिंतन आहे, वाचन. हे शब्द बसले डोळ्यानं, मन उघड तसंच कोड गेला कोड मन. सांगा मन बदललं नाही. मनामध्ये ब्रह्मभाव जागा झाला, मनाचा ज्ञानामध्ये प्रवेश झाला, मनाने ईश्वरा संबंध केला. काय झालं? काहीतरी एक सुरुवात झाली भगवंताकडे जाण्याची वाचनानं. पण भगवंत भेटेल का नाही माहित नाही. कसं म्हटलं वाचून आज तर त्याला टाइम काढावा. लई बसावं लागतं. आणू तरी बसणं म्हणजे शांत एकदम शिस्त, हल्लच नाही पाहिजे. नाही ना, 3-3 घंटे बसावं लागतं मला. आता माझ्या पुढे 200 मूवी चालत येत नाही, तर मग सुटतच नाही. आणि मग हे अभ्यास आपल्याला टाका वाटत नाही, आणि ते ओवी नुसतं बघा वाटत नाही. आम्ही 200, 318 ते आता श्रावण महिन्यात बायका पळतात तो कबड्डी काय. आज पारायण केले मी तिचं खरं सांगू रे इमानदारीने बापाच्या, तुला कोणताच लोक लागला नाही. माझी भाषा कडक आहे, पडत नसं निघून जा बाहेर, कट निघून जातो बाहेर. सांगा तुम्हाला आज एकादशीला पारायण केलं तुम्ही, तुमच्यामध्ये एका एकादशीला कोणता श्लोक बसला येतो, मग माझं बोलणं नाही करायला लागतं तुम्हाला. मी चुकीचं बोलते का? माझं बोलणं चुकीचं आहे का? 18,000 डोळे भरून मिळतं काय? पुण्य. कशाला लागतं? पुण्याला पापाला ओलांडून बुद्धीमध्ये आत्मसाक्षात्कार करण्याचा जो संयोग होतो तो श्रवणामध्ये, बोध होतो ते ज्ञानामध्ये, मी कोण कळतो अध्ययनामध्ये, आणि भगवंताचा स्पर्श होतो मनामध्ये. नुसते बोट करून तोंड खाली तोंड वरी. तुम्हाला हमेशा म्हणते एक श्लोक घ्या, एकादशीला 5 घ्या, आणि ते समजून घ्या. भूत 15व्या मध्ये कसं मग अंशी जीव होते तिथे श्लोक लागला तिच्यावर अर्धी घंटा बोलली जायची. येऊ नये, अज्ञान राहू नये, आणि देहभाव उत्पन्न होऊ नये, आणि ब्रह्मभाव संपू नये. त्याला म्हणतात खरं पारायण. तुम्ही व्हा नाही का श्लोकाचा सांगितलं ना मग एक श्लोकात आपण घेतो की नाही, 15 पण चालू ना. मग एक होतं ओवीमध्ये जो भाव आहे तो बुद्धीमध्ये घेणं खेचणं, त्याचे नाव श्रवण. जेव्हा जेव्हा ओवीचा बोध आपण बुद्धी ग्रहण करते
आणि बुद्धी आत्मसात करती आणि आत त्या बोधासह वापस जाती, त्याला म्हणतात चिंतन. तेव्हा चित्त चिन्मय होत. ज्या बोधाला चित्तानं पकडलं, चित्त आणि बोध एकत्र झाले आणि चित्त आत त्या बोधामध्ये थांबलं, देहात नाही. मग ज्या चित्तात बोध आहे आणि ते चित्त बोध रूप आहे, ते देह रूप नसतं बेटा. चित्त बोध रूप, चित्त देह रूप, चित्त ब्रह्मरूप, चित्त वासना रूप, चित्त जगत रूप, चित्त मोह रूप, सगळे धर्म चित्ताचेच आहेत ना. मग त्या चित्तामध्ये बोधाचा जेव्हा साठा झाला, चित्त चिन्मय होत, देहातून बाहेर येत. अलग जसं केळा सालपट घेतलं की अलग, केळ अलग, सालपट बघतो असं तोडले सरळ सालपट निघतं. सालपट आणि मगच पिकल्यावर एक आहे का? नाही. तसं ज्ञान झाल्यावर बुद्धी आणि देह एक आहे, अलग. त्या मगसाला सालपट सोडून देतो आणि हळूच बाहेर येतं, तेव्हा ते केळ खाता येतं आणि त्याची गोडी कळते. कच्च्या केळात सालपट निघतं का? कापून काढा, राहतं हिरवं हिरवं. तसं हाताने लोकांना किती कापून काढा शब्दाला, त्याच्याच हिरवे हिरवे. का सांगते अनु? जोपर्यंत आपल्याला काल आपल्या सोबत आहे, ते म्हणतो याच्याकडे कवा जायचं, त्याच्याकडे कवा जायचं, त्याचं किती उरलं, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. तो एम बघतो किती वेळ येतं ह्याच्याकडे जायला, कधी कोणतं गिऱ्हाईक आधी, कोणतं भागून, कोणतं जवळ आहे, कुणाला आणायचं. हे थांबावं, यमाची सुटका व्हावी, प्राणाचा प्रणव व्हावा, बोधाचा संगम यावा, मोक्षाचा त्या ठिकाणी स्पर्श भोगावा, ज्ञानाचा आदर्श ठरावा आणि भगवंताचा त्या ठिकाणी अभेदात्मक नमस्कार घडावा. वेदाचा नमस्कार तर रोजच आहे. तिथं महादेव मी इथं, त्याला वेल व्हायला मी व्हायला, त्याला बघितलं मी बघितलं, मग ती आणि मी दोन द्वैत उरलंच ना बेटा. द्वैतामध्ये मोक्ष नाहीये आणि अद्वैता वाचून अभेद नाहीये, अज्ञाना वाचून मोह नाहीये आणि पाप पुण्य वाचून जन्म नाही. पुण्याने पाप साचलं की जन्म तयार आणि पुण्य पाप संपलं की जन्म अभावच. आणि पुण्य आणि पाप केव्हा संपत? बोधानं, ज्ञानानं, वेदानं, सत्संगानं, श्रवणानं, अध्ययनानं, महावाक्यानं आपलं जे जन्म आणि मृत्यू. मग निष्ठा म्हणजे गुरुसेवा, गुरुभक्ती, गुरुनिष्ठा, गुरुश्रवण, गुरुसंबंध आणि गुरुच्या शब्दावर आपला निष्ठा, श्रद्धा. मोक्ष काय रस्त्यावर पडलाय का? लाल बटन दाबलं की मोक्ष हातात आला तसं आहे काय? नाही बेटा, कोटी माझी विरळा जाणी. खूप सोपं नाहीये जीवन जगताना. एवढा कठीण प्रसंग येतो कधी कधी, डगमग डगमग होती वृत्ती. पण ज्ञानाची तलवार हातात असली तर अज्ञानाचा पडसा पाडता येत असतो. बोधाची तलवार आहे, मनात अहंकार आहे, अहंकाराला कापून काढणारा तो बोध आहे. शक्तिमान आहे बोधाची, अहंकाराला मारून टाकतो बोध. आणि बोध अहंकार मेल्यावर वृत्ती भगवंतात लीन होती. साधी भाषा आमची, साधी भाषा आहे. मी तुमच्याकडे येतं ना दुसरे वगैरे ऐकत मला भगवंताच्या भेटीचा जेवढं मन छंदने परमात्म्याच्या प्राप्तीचं आणि जेवढा बोध आहे वेदाचा, तेवढा संबंध बुद्धीला ईश्वराचा, देहाचा नाही. जेव्हा बुद्धीचा देहा संबंध तर अज्ञान जिवंत आहे. जेव्हा बुद्धी देहाला सोडते तर ज्ञानाचा प्रवाह आहे. ज्ञान प्रवाहित झालं तर बुद्धी देहातून अलग बाजूला होती, कारण ते माझा नाही, बुद्धी देह माझा नाही, मी देहाची नाही. देहात मी आहे पण देहाहून अलग आहे. हा अलिप्त भाव जागा होतो आणि चित्त बोधात राहतं, देहात नाही. ज्ञानी देहात नसतो, ज्ञानी बोधाच्या माध्यमातून भगवंतात असतो, चिन्मयतेला प्राप्त असतो, स्वतःच्या स्वरूपामध्ये विराजमान असतो, मोक्षाला प्राप्त असतो. ज्ञानानं एकदम सूक्ष्म असतो. ज्ञान सूक्ष्म आहे, जगत स्थूल आहे, देह जड आहे, बुद्धी कशी आहे? तेज आहे, तेजाची अग्नीची बुद्धी आहे आणि त्या अग्नीच्या बुद्धीमध्ये
तेजाचा प्रकाश गेला वेदाचा, बुद्धीचं वैभव आणले नाही तुझे, एक केशव राजे सकळ सिद्धी. आता सकळ सिद्धी म्हणजे काय? एका केशवाला प्राप्त केल्यावर सगळ्या सिद्धी रिद्धी आपल्या भोवताली. सकळ सिद्धी, एक केशवराजे सकळ सिद्धी, सगळ्या सिद्ध्या प्राप्त होतात. तेव्हा हरी 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 झालो. हरी म्हणणं, हरी कळणं, हरी होणं. हरी म्हणणं वाणीचं कार्य, हरी कळणं बुद्धीचं कार्य, हरी होणं ज्ञानाचं फल. मिळवले की नाही? ज्ञानाचं फल बुद्धीला ब्रह्मपदावर नेतं. बुद्धी देहात राहत नाही, स्वरूपाकडे येते, ब्रह्मपदावर राहती, आवाज होती, शब्दाच्या परे जाती, परावानेला ओलांडून परमात्म्याच्या सोबत एक रूप होती. ज्ञान लोकांना वाणेंद्रिय माहितीत का कोणत्या ते? मग मध्यमावय खरी एका टप्प्याला ओलांडून पुढे जाती होती, आणि सगळ्या वाण्याला ओलांडलं आणि गुणाला टाकलं, अज्ञानाला संपवलं, बोधाला वाढवलं आणि भगवंताला बुद्धीनं पाहिलं म्हणजे जाणलं. जाणता जाणता बुद्धी ब्रह्म झाली. जाणता जाणताच जसा एका दिवसाचा गर्भ आणि 9 महिन्याचा गर्भ, तर काय सांगू, एका दिवसाचा गर्भ असतो ना, ज्या दिवशी त्याचा जन्म होतो आणि तो 9 महिन्याचा वाढतो आहे ना, पूर्ण झाला नाही तो. जसं एंट्री आहे तुमची वेदाकडे, श्रवणाकडे, त्या दिवशी जन्म आहे. महाराज म्हणायचे तुमचा जन्म आजपासून झाला बस का, आतापर्यंत तुम्हाला ज्ञान नव्हतंच ना, आत्ता तुम्हाला जन्म तुमचा नवीन झाला, तुम्हाला तुमचं स्वरूप कळालं, तुम्ही तुमच्या अंतरंगात आलात, तुम्ही परमात्म्याकडे थांबलात आणि बुद्धीला भगवंताला अर्पण केलं. ते श्रवणानं बुद्धी भगवंताशी एकरूप होती. अर्पण जेव्हा तुळशी पत्र पडतं ना आपल्या अंगावर, हे तुळशीची माळ, ही जी माळ आहे, तर तो देह भगवंताला विठ्ठलाला असतो. ही तुळशी माळ, तिथे बघ ना अभंग कसे सुंदर आहेत. तुळशी माळाचे अभंग खूपच तुला संध्याकाळ म्हणून दाखवते, जगातच आहेत. कारण हे तुळशी पत्र टाकल्याने पांडुरंगाच्या नावानं, तर हा देह तुला दिला. आता देहातलं मन काढायचं, तुला शोधायचं, तुझ्या सोबत जगायचं, अध्यात्म थांबायचं, आत्मस्वरूप बनायचं आणि आवाज व्हायचं. जरी व्यवहार झाला तरी वाच्यता होत नाही बुद्धीला. म्हणजे तिला वाटत नाही मी बोलले, मी वाचलं, मी केलं. तुला तो वाचताना म्हणला आणि चुकला आमचं. म्हणजे व्यवहारात नसतीच ती. निर्व्यवहार, निर्व्यापार, निर्विकार. तिन्ही संपलं. व्यापार करून नाही, व्यवहारात नसतेच ती. निर्व्यवहार का? कारण व्यवहार भगवंतामध्ये एक झालं, ब्रह्मरूप झालं, म्हणजे एक झालं. आधी देहाशी एक होतं अज्ञान. त्या बोधाच्या शक्तीनं, श्रवणाच्या भक्तीनं, हृदयाच्या अध्ययनानं हे मन भगवंताकडे गेलं, देहात उरलं नाही. मग जेव्हा भगवंतात जातं, पण एक होण्याला संत लागतात. त्यात भगवंतापाशी एक होणं. पाण्यात साखर टाकली, चमचा ढळावा लागतो ना, तेव्हा ती एक होती हलवून हलवून. तसं महावाक्यानंतर भेटत श्रवण करता 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 महावाक्यातून लक्षांश आणि वाच्यायांश आला होतात. हे वाच्यार्थ, देह प्रकृती जड, हे वाच्यार्थ. वाच्यांश आणि लक्ष ही प्रकृती, ह्याच्यामध्ये वृत्ती येते जाते, जगाला पाहतात आणि जगताला घेऊन आत येते, शब्दाला घेऊन आत येते, नात्याला घेऊन आत येते. हे माझं नातं, हे कुणी ठरवलं? बुद्धीनं ना वृत्तीनं, मनानं. मग वृत्ती जेव्हा नात्याकडे जाते आणि आकाराला पाहती उपाधीला. पण जेव्हा उपाधी म्हणजे जगत आहे, उपाधी म्हणजे जड आहे आणि जडाचा अभाव आहे, तेव्हा ब्रह्मभाव आहे. तेव्हा सांगते, लक्षात घे पॉइंट्स. जड प्रकृती आहे, प्रकृतीला अधिष्ठान लक्ष आहे, दंश आणि हा असा ती प्रकृती वाच्यार्थ आहे.
आणि त्याच्या पुढे कर्दिमुनी परमात्मा लक्षांश आहे. मग जेव्हा लक्षांशाला जाणता जाणता ती लक्षांशाच्या आत प्रवेश करते आणि ह्या वाचार्थाला सोडून देते. बुद्धी आभास, काय म्हणायची? बुद्धी हा देहाचा आभास, ईश्वराचा माया आभास. ईश्वर मायेतून आला, जीव अविद्येतून आला. मग बुद्धी म्हणजे अर्थ एकच, बुद्धी अविद्या उपाधीच आहे. मग ही उपाधी, ही बुद्धी त्या देहाला माझं म्हणत होती, पण बुद्धीमध्ये बोध आला, देहातून बुद्धी भिन्न झाली, वाचार्थाला सोडून दिलं, अनात्म्याचा पाठ झाला, आत्म्याचा स्पर्श झाला, तो मी आहे असा ऐक्य झालं आणि बुद्धीमध्ये परमात्मा प्रगट झाला. लक्षांशामध्ये बुद्धी एक झाली, वाचार्थाला टाकून दिलं, बोधाचं शक्ती आली, मनाला मुक्ती आली, संतान भेट करून दिली आणि वेदामध्ये मन जाऊन थांबलं, जगताला दिलं सोडून दिलं, आधाराला टाकलं, अधिष्ठानाकडे आली. आधार हे जगत, अधिष्ठान परमात्मा, अध्यस्त हे जगत, अध्यस्त हा देह आणि अधिष्ठान परमात्मा. अध्यस्थातून निघण्याला श्रवण लागतं, अधिष्ठानामध्ये जाण्याला ज्ञान लागतं आणि एकरूप होण्याला महावाक्य लागतं, चिद्रूप व्हायला ब्रह्मस्थिती लागते, मी कोण कळायला विठ्ठलाची भक्ती लागते आणि त्या मी मध्ये राहायला वेदांताची शक्ती लागते आणि देहातून निघायला हृदयाची भक्ती लागते. परमात्म्याला जाणण्याची भक्ती, पाहण्याची नाही. अंतःकरणानं भगवंताला जाणण्याची भक्ती, परमात्म्याची प्रतीती, देहाची निवृत्ती, अज्ञानाची समाप्ती, सुखाची प्राप्ती आणि जीवाला परमस्थिती. राधेच्या का भक्तीच्या का पापुण्याच्या, ते वाचून पापुण्य करणं, पण त्याच्या पुढील जाणं, पुण्याला सोडणं, नंतर होणं ब्रह्मरूप होणं, मनुष्य तर वाचायचं एकच धिंगाणा, होऊ दे धिंगाणा. इतकं बोलून तरी सुद्धा आता तुमच्यामुळे आम्हाला माहित झालं ज्ञान काय, ब्रह्म काय, माया काय, उपाधी काय, अविद्या काय, उपादान, उपयोगी सगळं माहित झालं. म्हणजे सगळ्यांना तसं कुठं माहित राहतं, सांगणारच कोणी नाही. सोडताना मनाचा निग्रह, वैराग्यात जाण्यासाठी मनाचा निग्रह, इंद्रियातून बाहेर येण्यासाठी निग्रह, वाचनेला बंद करण्यासाठी निग्रह आणि परमात्म्याचं अनुसंधान बघण्यासाठी वेदांताचे श्रवण. आत्मानुसंधान कधी घेणार तुम्ही? नात्यातून कधी निघणार? खूप वाटतं तुम्ही आता सांगतात ना, ते कसं असत कधी आपल्याला तर आपल्या वाटते आपण काहीच केलं नाही, कसं भेटत तिचा विहार असतो, देहाचा स्पंद नसतो, असं वाटतं मोठी सुख जातो. आम्ही असं वाटत आता काय वाटत महाराज कशा असते महाराज. ब्रह्मभाव जागा होतो, देहभाव नष्ट होतो, आत्मभाव स्पष्ट होतो, बुद्धीचा विकार जळून जातो आणि बुद्धी ब्रह्माकार राहते, देहाकार नाही. मग तिला कर्म करो, धर्म करो, पाप करो, पुण्य करो, ते खात्यात येत नाही, तिचं कर्म उरत नाही, कारण तिचं अज्ञान तिथं राहत नाही. म्हणून केलेला उपाधीचा व्यवहार ती बुद्धीमध्ये येतच नाही, कारण बुद्धी ईश्वरात आहे. ज्यांची बुद्धी अज्ञानात आहे, देहात आहे, वासनेत आहे, त्यांचे पाप पुण्य कर्म पारायण जमा सगळं जमा 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 जमा. अरे रामा रामा राम. काय खाते भरायचे? पुण्य तरी का? सोन्याची बेडी आणि लोखंडाची बेडी. पाप लोखंडाची बेडी, पुण्य सोन्याची बेडी, पण दोन्ही पण बेड्या. बरोबर आहे की नाही? म्हणून आता आपण 60 कुणी 55 कुणी 60च्या पुढे, आम्ही 60च्या पुढे. मग आता काल आयुष्याचा कमी झाला हे 10 का असावा म्हणाला. तसं तुम्ही घरात संपलं कणिक, आमची संमती कणिक संपली बरं का, तुम्हाला काही राहत नाही, उद्या चपाती मिळणार नाही, तिचं वाक्य असतं ते, उद्या चपाती नाही, खणकावून असतं बजावून. पण तिथे कशी काय करत? मग तुम्हाला जर एक वस्तू जर नसेल तर तुम्ही शांत राहत नाही, बरोबर आहे? मग साधकाला त्या परमेश्वराचा संबंध झाल्याशिवाय तो साधक शांतच होत नाही. एवढं ओझं कसं करून घेतलं ते वाटते मला संसाराचं. मला एकदा हीच होते, वारी निघे मग शब्दाची यारी घे राणा माझी, मग शब्दाची यारी घे राणा माझी. मनाच्या द्वारी निघे रथा, मन हे मनाचा रथी वळते. जीवात्मा मनावर आरूढ होतो, मनावर त्या ठिकाणी मनाच्या रथावर बसतो कोण? जीवात्मा.
मग ते पुढे जातो श्रवणाच्या द्वारी रे. ते मग श्रवणाच्या द्वाराहून सांगतो जीवात्मा ऐकलं शब्दात ऐकलं. सब ऐकून काय करतो शब्दाचा रानात विटतो माझ्याकडे कुठे एवढी लागत नाही मा. मग तुम्हाला म्हणतं पारायण करताना टपोर रागायला ठेवा मोठं करून बाळकाचे मुंडके वाया गेले. तसं नाही वाटायचं बेटा. काय वठातून पारायण नीट तरी करा उभी लावून घ्या. शब्दाच्या राणी हिंदी जे मंत्र वाचून दाखवते. मग शब्दाची यारी हे राणा माझी. रान म्हणले रान. शब्दाचे पुस्तक तुम्ही कवेत जेवढा एक वेद बघितलं पंढरपुरा एवढा वेद आहे. इतकी जाडी इतका लांब कुठं वाचत तुमचे अभ्यास करा शब्दाच्या रानात जा. पण शब्दाच्या बोधात वेगळं शब्दाच्या रानात वेगळं. म्हणजे हे काय म्हणलं त्यानं काय म्हणलं त्यानं काय म्हणलं त्यानं काय म्हणलं. आणि शब्दाच्या बोधामध्ये परमात्मा कुठे आहे कळायला. बोध वेगळा शब्दाचं रान वेगळं. अरण्य म्हणले अरण्यामध्ये रस्ता सापडत नाही आणि शब्दामध्ये गेल्यावर मन बाहेर येत नाही. आणि बोध मनानं पकडल्यावर ते मन पुन्हा इकडे तिकडे हिंडत नाही. शब्दाच्या राणी हिंदीचे पंपा तो किती आपलं पंडित व्हायचे सांगायचं जगाला पण मुक्ती नाही. खंडन 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 मंडन त्याच्यावर ऐका आता पुढे तोची प्रकृतीचा वागोरा. हा तो आता कुठं आला जीवात्मा मनामध्ये गेलता मनावर बसला होता. मनाच्या रथावर बसला शब्दाच्या रानात हिंडला. आता पुन्हा काय करायला तोची म्हणजे जीवात्मा प्रकृतीचा वाहोरा करी त्वचेची या मोहरा आणि स्पर्शाची या मोहरा वनाराय. प्रकृतीचा लगाम त्या मन प्रकृतीच्या द्वारे कुणाला काय विषय भोगायचे मग ते स्वर विषय असू दे मग ते कुठली स्त्री असू दे पण स्पर्श विषय भोगायचा चांगले. मग तो जीवात्मा स्पर्शाच्या पापानं कुठे कुठे गेला. आम्हाला जास्त बोलता येत नाही इथं बरे असते कोणत्या गोष्टीला. मग आता स्पर्शामध्ये कुठे कुठे हिंडायला त्याला आपलं कळणं फरक कळणं जात कळणं धर्म कळणं. अवंत जातीच्या मुली कसं काय राहिला. कोमट्याच्या घरी मारवाडी बामण वाणी धनगर यायलेत की नाही यायलेत ना. त्याला विषय हा समजून घ्या. आता मला जास्त बोलता येत नाही सॉरी बाबा. आता ऐका कोण एक अवसरी त्रिगुणी नेत्राच्या द्वारी. कोण एखाद्या वेळेस तुझी वाट डोळ्यात बघायला एखाद्या बाईला आवडलं सोडली घरची बाई ती सोडली. कोण एक अवसरी त्रिगुणी नेत्राच्या द्वारी. तुझी वाट मग आला डोळ्यामध्ये आला रूपाला बघायला रूपाला सौंदर्य स्त्रीचं बाबा वा 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 वा. गेला का नाही वाया नरकात गेला का नाही नरकात. सौंदर्य बघा का स्वरूप बघा तर दोन्हीकडे सहज आहे. स्त्रीचं सौंदर्य आणि भगवंताचं सौंदर्य स्वरूप. स्त्रीचं सौंदर्य नरक आहे ना. कोणी एक अवसरी एखाद्या टाइमला तो जीवात्मा डोळ्यामध्ये आला नेत्र रूपाकडे गेला. रूपचं बायको कर बघून तुझ्या बायको सोडली लोकांची बायको धरली. नेत्र जीवात्मा कुठे गेला मातीत. सांगावं लागतं कधी कधी आणू आम्हाला पर्याय नसतो. कोणी एक अवसरी एखाद्या वेळा असा येतो जन्मांचं पाप द्यायला येतं आणि ते पाप त्याच्या बातम्याला परत तिकडे जावं वाटतं. चांगले ती गाणे आज विहीरकडे जाणं बाहेर हिंडणं अवांतर पुढीकडे जाणं चांगले. मग कोणी एक अवसरी त्रिगुण नेत्राच्या द्वारी डोळ्यामध्ये आले सगळं जग आवडतं. आणि डोळ्यातून आत्मा वापस गेला परमात्म्याकडे आला जगाचा वाद होतो. मग काहीच आवडत नाही फक्त पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. किती अभंग आहे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. गोवाचा अभंग
पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी, पांडुरंग. तुला म्हणलं ना यायचं 2.5 वर्ष माझा पाठ सुरू झाला झोपेतच. त्यावसरी निघून नेत्राच्या द्वारी मग रूपाच्या डोंगरी सैरांडे, रूपाच्या डोंगरी सैरांडे, सैरा वैरा, त्या डोंगरावर काय त्या डोंगरावर काय, त्या बायकोची त्या बायकोची. म्हणून सुलभ रुपये बघ किती लोकांच्या किती नारी, किती लोकांच्या किती नारी, मांगाच्या हऱ्याच्या त्या कोणत्या लोकांच्या अबा बाबा किती नाऱ्या उठल्या पांढरंग पांढरं कमी तुमचे तोंड बघत झुरी जातात ना अशा लाखो आराध लाखो लाखो नारी. मग ही डोंगरी रामा वाचून करा मग पासून तुम्ही काय सांगू त्याला. रूपाच्या डोंगरी सैरांडे, सैरा काय घालते नुसतं एखादं भूत भागला असलं पोहते त्या इकडं तिकडं तिकडं तिकडं. ती वासना बेकार आहे. ज्ञानाची वासना, भक्तीची वासना, मोक्षाची वासना, पुण्याची वासना, दानाची वासना, धर्म हाताने हे घडावं, हाताने धर्म घडावा. आमच्याकडे देवडंगर असं आले ना म्हणजे लक्ष नाही म्हणजे बाळा कैलास एवढ्या मुले काम असू पुण्य निष्काम शुद्ध पुण्य. केले माते पावशी ते शुद्ध पुण्य का, केले माते पावशी ते शुद्ध पुण्य का. ओके चला टाइम संपला मी थांबते. 6:30 वाजले तुमचा टाइम तुम्हाला देऊन टाकला. एक गोळी घेते. कारसनेची वाटा एक गोळी घास मोठा रसाचा धरपुट्टा बरोबर चिलावे. आता रसना म्हणजे खाणं पदार्थ नाना नाना ते खाते 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 खा खाणच डोक्यात टाकते गेलो म्हणून खाण्याकडे जाऊ दे तिकडे. आता पुढी ना तरी येण्याची घ्राणे मदांश करी निघणे. मदांश येतो मदांश माझा अंश जीवात्मा आणि तुम्हाला सोडला आणि त्या श्वासाकडे गेला. सुगंध काय छान आहे, अत्तर लावा काय छान आहे. आणि बाजूचा अत्तर ते कळलं बारक मी लवकर घर सगळ्यांच्या घरी तर मी म्हणलं काय स्प्रे केवढा असतात बारक्याला म्हणते आई ग बस म्हणे का छान की डबडे एवढं आले त्याच्यामध्ये हवा पण हे केवढं अत्तर आहे आई आणि हे कोणतं गुलाब आहे हे चमेली आहे. म्हणलं मला सांगू नको तुझ्या मारू बोले अरे मारे गाण तो कोणतं म्हणे मला तुझ्या तर आपण मारून जातं हे कोणतं दुकाने आपण मारून जातं. तुम्ही कोण आहे ना 1000 1500 1800 1200 अगं माय म्हणलं कुणाला खाऊ रे म्हणते कुणाला खाऊ म्हणते पैसा तुला काही कळत नाही म्हणते बोलते तुम्हाला एवढ्या पैशाचं खाऊ रे म्हणून बा बाजू खाऊ पण हवा काय हवा 5 मिनिटं सुगंध आहे पुन्हा काय बाटल्या घेतली तो बाथरूमचा स्प्रे आई म्हणजे कुत्रे झाले मला काय सांगतो आई बाथरूमचा स्प्रे नाही सुगंध सुगंध गंध गंध रूप रस गंध 5 विषयामध्ये जीवात्मा वाया गेला स्वतःचा नाश झाला अहंकार आला आणि तो माझ्यापासून दुरावला हे सांगायचं माऊलीला. ती शब्द मस्त लागले. तो जीवात्मा माझ्यापासून दूर गेला विषयामध्ये अडकला वासनेला भडकला आणि डोंगरात गेला. सगळ्याच्या रानात स्पर्शाच्या डोंगरावर रसाच्या सुगंधात वासनेच्या विषयात हे करायचं ते खायचं ते खायचं ते खायचं अबा वा 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 वा. काका म्हणायची जिलेबी खाल्ली बासुंदी खाल्ली अत्तर पडते का असं बोलायची मग काही बी खाल्लं तर काय अत्तर आहे का साधं साधं खा. पहिले भेटायचं का गाडी सांग पहिलं काजू गवयाचे बासुंदीला दिवाळी दसरा इथं घरात फ्रीमध्ये गच्चच्या गच्च आता म्हणजे कली वैभवमध्ये उतारा आल्या तुम्ही सांग. आता एक म्हणजे मी थांबते. ऐसे मी देहेंद्र निघणायचे ऐसे मी देहान निघणार नाही वरच राहिलो ना तरी येण्याची घ्राणे मदांश करी निघणे. मदांश येतो माझ्याकडे येत नाही तिकडे जाते 25 आकडा मदांश निघणे. तुम्हाला का बोलते तुम्ही शब्दाकडे नाही मदांश निघणे. माझा अंश आहे जीवात्मा विषयाकडे गेला विषय भोगायला पाप करायला आणि मला सोडायला माझा संबंध थांबायला जगताचा संबंधाकडे ते भोगायला. माझा आत्मसंबंध का बघत नाही विषय का बघतो रूपाला का बघतो
सगळं घराण्यामध्ये का जातो, सुगंधामध्ये का येतो? कारण तो त्यानं मला ओळखलं. परमात्म्याला ओळखणारी बुद्धी विषयात नसती, भगवंताला भक्ती करणारी बुद्धी देहात नसती, आणि अज्ञान टाकणारी बुद्धी परमेश्वरावर भिन्न नसते. ज्या बुद्धीमध्ये ब्रह्मज्ञानाच्या द्वारे अज्ञान समाप्त झालं ते मन ब्रह्म झालं. ती बुद्धी देहावर नाही. आता कशी नाही मला उद्या विचार, मी सांगतो तुला. बुद्धी भगवंतात कशी, देहात कशी, जगतात कशी, वासनेत कशी, आणि ती दुःखात कशी. मी तुला चार उद्या बुद्धीचा संबंध कशा कशाचे असतं. दुःख का देतं, दुःख कोण देतं, दुःख कुणाला होतं. 3 गोष्टी. दुःख का होतं, दुःख कुणाला होतं, दुःख कोण देतं, दुःख समाप्त कसं. तुला हे मी सांगते, ते मी सांगते. ओके करा. नळे श्री ज्ञानदेव